आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे असे जाहीर करते. माननीय चेअरमन सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे. त्यानंतर कॉलेजियमचे सभासदांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हावे अशी मी सर्वांना विनंती करते. व्हाईस चेअरमन मनीष सर यांनी सुद्धा व्यासपीठावर यावे. सातव सर, मेहता आंटी व्यासपीठावर विराजमान व्हावे. मनीष सर, आजच्या या विशेष सर्वसाधारण सभेसाठी माननीय चेअरमन श्री नाईक साहेबांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी सोसायटीच्या वतीने विनंती करीत आहे. आदरणीय सेक्रेटरी मॅडम यांनी नुकत्याच अध्यक्षपदासाठी दिलेल्या सूचनेला मी आपल्या सर्व सोसायटीच्या वतीनं अनुमोदन देत आहे. धन्यवाद. कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी साधारण दीप प्रज्वलन केले जाते. आपल्या मनातील अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश मनात बुद्धीत स्थिर व्हावा असे या दीप प्रज्वलनामागचा हेतू असतो. तर मी सर्व व्यासपीठावरील मंडळींना विनंती करेल की आपण दीप प्रज्वलनासाठी खाली यावे. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात खाली बसलेल्या ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा दीप प्रज्वलनासाठी यावे अशी मी सर्वांना विनंती करते. दीप प्रज्वलन करीत असताना मेनन आंटी गणपती स्तोत्र म्हणणार आहेत. दळवी आंटी सुद्धा. महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आप भी सीनियर मेंबर हैं. दुकानदारापैकी एक कोणते दीप प्रज्वलनासाठी या पुढे या या लिया लिया
दीप प्रज्वलन झालेलं आहे. दीप प्रज्वलनानंतर आजच्या या विशेष सर्वसाधारण सभेसाठी मी माननीय अध्यक्ष चेअरमन नाईक सरांना विनंती करेल की आपण आपले प्रास्ताविक सादर करावे. व्यासपीठावर विराजमान उपाध्यक्ष श्री मनीषजी, आपल्या संस्थेच्या सेक्रेटरी कविताजी, आमचे ज्येष्ठ आणि मार्गदर्शक असणाऱ्या मेहता भावी आणि आपल्या सर्वांचे आवडते असे सातव बापू, सर्व आपल्या सगळ्या कमिट्यांवर असणारे सर्व सदस्यगण आणि या सोसायटीचं आजच्या या मीटिंगचं प्रमुख लक्ष असणाऱ्या आणि ज्यांच्या सहभागितेशिवाय पुढचं कुठलंही पान होऊ शकणार नाही अशा सर्वसामान्य सभासद, बंधू, भगिनी, मातागण. आणि आणखीन एक आश्वासक बाब इथे आहे की फार मोठा तरुण वर्ग सुद्धा इथे आलेला आहे. त्या तरुण वर्गाचं सुद्धा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षापासून सप्टेंबरमध्ये जो एक बदल झाला तेव्हापासून आपल्यासमोर एक अजेंडा आला होता, तो म्हणजे रिडेव्हलपमेंटचा होता. त्याच्याही आधीच्या समितीने 2 वर्ष खूप अथक प्रयास करून काही गोष्टी पुढे नेल्या होत्या आणि त्यांना पुढे न्यायच्या पण होत्या. परंतु अशा प्रकारच्या मोठ्या कामामध्ये मोठे अडचणसुद्धा निर्माण होत असतात. ते झाले, परंतु कुठल्याही पद्धतीनं आधीच्या समितीनं केलेलं जे काम आहे ते काम आपल्याला इग्नोर करता येत नाही. त्याही एका टप्प्यावर त्यांनी सगळं आणून ठेवलं. किंबहुना एक वेगवेगळी मतांतरं निर्माण होण्याची सुद्धा जी परिस्थिती निर्माण झाली ती सुद्धा अशा प्रक्रियेच्या दरम्यान असणारा हा एक नैसर्गिक टप्पाच असतो. म्हणजे जसं म्हटलं जातं की मान्सून येण्यापूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असतो आणि सगळीकडे ढगाची वादळी हवा होत असते. तसं मोठं काम सुरू होत असताना एक प्रकारची वादळी चर्चा जर नाही झाली तर ते काम मोठं नाही हे त्याचे लक्षात असतं. आपलं हे काम खूप मोठं आहे. वास्तविकमध्ये मला हेच सांगायचं आहे, आवर्जून सांगायचं आहे आणि गेल्या अनेक मिटिंग्समधून आपण हे सांगतो आहोत, ठसवायचा प्रयत्न करतो आहोत की आपलं हे लक्ष खूप मोठं आहे, खूप अवघड पण आहे. साधारणतः आपण ज्या प्रकारचं जीवन आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जगत असतो त्याच्याशी कुठल्याही प्रकारची संबंधित नसणाऱ्या अनेक प्रक्रियांना आपल्याला याच्यामध्ये तोंड द्यावं लागेल आणि या प्रक्रियांच्या मुळांशी अत्यंत किचकट अशा बाबी असणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स लागणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मी आता एन्युमरेट करत होतो, आपल्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स असावं लागणार आहे, आपल्याला ड्यू डिलिजन्स करावं लागणार आहे, आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करावं लागणार आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेज करावे लागणार आहेत. सिव्हिल कॉन्ट्रॅक्शनच्या भाषेमध्ये अनेक प्रकारचे जे काही हे असतील प्रोसेसेस असतील ते आपल्याला सगळ्या करावे लागणार आहेत. अनेक एजन्सीजचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल आणि याशिवाय अगदी एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट असेल, या सगळ्याशी आपल्याला एक प्रकारचा आपला संबंध येणार आहे आणि तिथली कामं जी आहेत ती 100% जर आपण पूर्ण केली तरच आपल्याला पुढे जायला वाव आहे. म्हणजे अगदी एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचं आपल्याला परमिशन पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला एवढी झाडं पाहिजेत, त्याच्यात एकही झाड जर कमी असलं तर त्या दिवशी एक झाड जाऊन आपल्याला लावावं लागणार, म्हणजे त्या प्रतीचं बरं. म्हणजे इतकं आपल्याला त्या बाबतीमध्ये आपल्याला सजग राहावं लागणार आहे. कारण एजन्सीज डू नॉट स्टॉप, ते परमिशन देतच नाही. तर या परिस्थितीमध्ये बाह्य याच्याशी आपला जो फार मोठा जो मी संघर्ष म्हणणार नाही, परंतु त्याच्याशी आपल्याला जे काही म्हणजे हे करावं लागणार आहे, त्यांच्याबरोबर जे प्रयत्न करावे लागणार, ते एफर्ट्स करावे लागणार आहेत ते खूप मोठे आहेत. त्यामुळं आपल्या अंतर्गत सगळ्या ज्या काही जे विरोधाभास आहेत, जे पॅराडॉक्सेस आहेत, ते आपल्याला या ठिकाणी कमी करावे लागतात. विशेषतः आपण सर्वसामान्य माणूस म्हणून जगत असताना आपली एक वृत्ती असते, साधारणपणे कुठली गोष्ट आपण ती सिरियस घेत नसतो. शिवाय
समोरच्यांबरोबर जुळवत असताना आपल्याला असं वाटतं की त्यांनी आपल्याबरोबर जुळून घ्यावं, आपण जुळवू नये. अशाही प्रकारची एक अडेल तट्टू मनोवृत्ती आपल्या सर्वांच्या मनामध्ये असते, ती माझ्या पण असते. तर या सगळ्या गोष्टीला आपल्याला तिलांजली द्यावी लागेल. एका न्यू नॉर्म्समध्ये आपल्याला यावं लागेल, कारण आपण न्यू नॉर्म्समध्ये जाणार आहोत. आपलं घर जे ओल्ड नॉर्म्समधलं घर आहे, ज्याला लिफ्ट नाही, ज्याला प्रकारचे कुठल्याही कॉरिडॉर नाही आहेत, ज्याला कुठल्या प्रकारच्या मॉडर्न ॲम्युनिटीज नाही आहेत, अशा प्रकारच्या ओल्ड अशा नॉर्म्सनी संपन्न अशा घरांमध्ये आपण राहत आहोत. अँड वी आर ड्रीमिंग ऑफ न्यू नॉर्म हाऊसेस, मॉडर्न हाऊसेस, अल्ट्रा मॉडर्न हाऊसेस वी आर ड्रीमिंग ऑफ. आणि ती ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी मला असं वाटतंय की जरा तुम्ही आठवून बघा की 10-12 वर्षापूर्वी सुद्धा आपल्याकडे ऑफर आली असेल की तुमचं घर मी साधारणतः बाजारात जर 40 लाख रुपये किंमत असेल तर 45 ला घेतो असं म्हटलं असेल. आपल्या बऱ्याच जणांचा अनुभव असेल. त्यावेळेस आपण का नाही दिलं ते घर? कारण आपल्याला हा आजचा दिवस माहिती होता, आपल्या समोर हा आजचा दिवस होता की आपण वेळ काढू, आपण कष्ट काढू, आपण ज्यांना संचलनासाठी, सोसायटी संचलनासाठी आपण ज्यांना म्हटलेलं आहे त्यांच्या कानावर आपण घालू, त्यांना आपण मदत करू आणि कधीतरी त्याच्यामध्ये हालचाल होईल. आणि ते म्हणता तशी ती झाली. 2022-23 पासून आपण ते सुरू केलं आणि आज आपण अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आहोत. आपण आजची ही मीटिंग फार क्रिटिकल आहे. सगळा हिस्ट्री मी सांगत बसत नाही, परंतु आय वॉन्ट टू टेल, काही गोष्टी मला याच्यात सांगायच्या आहेत. पुन्हा नम्र आवाहन करून सांगायचं आहे. आपल्या स्वभावाला थोडीशी मुरड घालावी लागणार आहे. तुच्छता इतरांविषयी ठेवायची आणि आपल्याविषयी मी फार मोठा अशा प्रकारची भावना ठेवून चालणार नाही. उलट म्हणेन की आपल्याविषयी कमीपणा घ्या, परंतु समोरचा माणूस मोठा आहे अशा पद्धतीने जर केलं तर हे वॉक थ्रू चांगलं होईल. या सगळ्या गोष्टी डूज अँड डोंट्स मध्ये आम्ही सांगणार आहोत. बिहेवियरल पॅटर्न्स जे आपल्या चेंज होणार आहेत. आपल्याला ज्या घरांमध्ये राहायचंय त्या घरांच्या याच्यामध्ये आपल्याला जर जायचं असेल तर बिहेवियरल पॅटर्न्स म्हणजे आपली वर्तन सिद्धता ही वेगळी असलीच पाहिजे. सुदैवानं मी पाहतो आहे की आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करणारी इथली मंडळी एवढी संपन्न आहेत. हरिजी पांढरे आहेत, निंबाळकर साहेब होते, आता ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत, पण ते पण आहेत. सुदर्शनजी आहेत, अमित आहे, ही आता मी नाव घेतो. मग नाहीतर त्यांच्या बाजूला बसलेले नितीन आणि सुमित हे सुद्धा कमी एक्सपर्ट नाही, हे पण एक्सपर्ट आहे. यांना पण सगळं याचं ज्ञान आहे. दुकानदारांमध्ये सुद्धा मी आता दोघांशी मी ज्यावेळेस त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेस त्यांचा सुद्धा जे व्यवहार ज्ञान, खरं तर त्यांच्या व्यवहार ज्ञानाला मी काही त्यांच्यावर सर्टिफिकेट द्यायला मी काही तेवढा पात्र नाही, कारण ते दुकान चालवतात. दॅट इज टू एवढा मोठा समोर ब्रिज असताना ते दुकान चांगलं चालवत आहेत, याच्यातच त्यांचं कसब आहे. तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे करावं लागेल. मागच्या समितीमधल्या लोकांनी खूप चांगलं काम केलं. त्यांच्यामध्ये सुद्धा एक फार चांगला तरुण वर्ग आहे, त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची एक कम्युनिकेशन कॅपॅसिटी आहे. ती थोडीशी आपण जर त्याचाही उपयोग करून घेतला तर आपण खूप पुढे जाऊ. आज आपल्यासमोर खूप मोठी आव्हानं पण आहेत. या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ही मी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. आज काही महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या कविता मॅडम आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सांगतील. तत्पूर्वी आणखीन एक सांगतो की रिडेव्हलपमेंटच्या बरोबरीनं आपल्या सोसायटीमध्ये आता त्या जुन्या काळचं जे वातावरण आहे ते यायला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं परवा पांढरे मॅडमनी ते अत्यंत सटीकपणे टाकलंय की आता लक्षात येत आहे की जुनं सुरू झालेलं आहे, जुनं वातावरण आलेलं आहे असं म्हटलंय. म्हणजे खरंच जे त्या वातावरणामध्ये वाढले नव्हते त्या लोकांना आता लक्षात येईल की ते काळे होतं. आम्ही म्हणतो ना नेहमी की जुनं वातावरण आणि नव्यांना काही माहिती नाही, पण त्यांना आता लक्षात येईल की ते काय होतं. म्हणजे काल मी ते सहज खेळत होतो, मला सांगायचं आवडत नाही. छोटी मुलं होती आणि ती येऊन मला सांगत होती, पप्पा अंकल हमारे सोसाइटी का अब ये सब बिल्डिंग चेंज हुआ है, यहाँ पे बहुत बड़ी 22 मंजिला इमारत होणार आहे. मला वाटतं की मला त्यांच्यासाठी तरी आपल्याला सुज्ञपणानं काम करावं लागतं. तर अशा प्रकारची आपली ही आहे. आणि त्याशिवाय विशेषतः मला उल्लेख करावा लागेल कविताजींचा. एक अत्यंत ज्याला काय म्हणतो दूरदर्शी नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. काल त्याची चुणूक आपण बघितली. त्यांच्या पुतळीत अनेक कल्पना आहेत आणि आपल्या सगळ्यांना सांधून घेणार आहे. आपलं नाव अत्यंत चांगल्या पद्धतीने उंचावणार आहे. आपल्यातल्या सगळ्याच्या स्किलला वाव देणार आहे आणि आपल्याला काय आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी घडून आणणाऱ्या अशा सेक्रेटरी आपल्याला लावलेल्या आहेत. नुसत्या सेक्रेटरीच नाही, सगळी टीम आपली आहे. सुदर्शनजी आहेत, अभावानं राहून गेलं का सुदर्शनजी तुमचं नाव. सुदर्शनजी आहे, ही इज सच अ ग्रेट मॅन. ही हॅज वर्कड इन व्हेरी ग्रेट प्रोजेक्ट्स.
फ्रॉम स्टार्ट टू फिनिश, पिन टू पियानो ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. आता रीना पण मला इथे दिसते, ती सुद्धा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आणि अशा प्रकारच्या लाईनमध्ये खूप चांगलं काम करते आहे. वाय वी शुड नॉट यूज ऑल दिस. दिनेश आहे, वाय शुड नॉट वी यूज ऑल दिस. या ठिकाणी आपले हंडे साहेब आहेत, त्यांनी सुद्धा एक चांगलं, म्हणजे ते तर मोठ्या मोठ्या मला वाटतं टाउनशिपमध्ये काम करतात, टाउनशिपमध्ये ते काम करतात. म्हणजे खरं टू नेम ए फ्यू, मी फक्त थोडी रिप्रेझेंटेटिव्ह नाव घेतो. आपण सगळ्यांनी इथे पूर्ण करूया जुन्या नव्यांचं. आणि दुसरं एक, काही वेळेला आपल्याला एक कॉम्प्लेक्स येऊ शकतो की अरे ही एवढी विद्वान मंडळी, एवढी सगळी तज्ज्ञ मंडळी, आणि मग मी काय करणार, मला कॉम्प्लेक्स येऊ शकतो. पण मी ग्वाही देऊन सांगतो की आपल्या प्रत्येकाला करण्यासारखी कामं या ठिकाणी आहेत. इट इज, प्रत्येकाला एक्सपर्ट पाहिजे असं नाहीये, प्रत्येकाला काहीतरी सर्टिफिकेट पाहिजे असं नाहीये, प्रत्येकाची काहीतरी डिग्री असली पाहिजे असं नाहीये. राऊत साहेबांसारखे वर्षानुवर्ष काम करणारे इथले कार्यकर्ते जे आहेत ते आम्हाला आश्वासक आहेत, प्रेरक आहेत. हासगे साहेब आहेत, त्यांच्यासारखा माणूस सुद्धा आम्हाला या ठिकाणी दिशा देऊ शकतो. या सगळ्यांची आपण एकमूट करूया. लेट अस कम टुगेदर अँड वी विल यूज. असं म्हटलेलं आहे की कुठलीही वनस्पती ही औषधविहीन नसते, परंतु योजक तत्र दुर्लभा. योजक असावा, त्याला ते माहिती असावं की या वनस्पतीमध्ये हा गुण आहे. मला वाटतं की तशा प्रकारची आपण हे करूया. आणि माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला ग्वाही देतो की अशा प्रकारची योजकता दाखवण्याचा माझा पण प्रयत्न आहे. मी मला पण कमी लेखत नाही, आपल्यासमोर मी मुद्दाम सांगतो की मला सुद्धा हा कॉन्फिडन्स आहे की यस, विथ ऑल दिस आय विल कॅरी. मला कधी कधी मला कमी वाटतं, पण ज्यावेळेस मी तुम्हाला समोर पाहतो त्यावेळेस असं लक्षात येते, यार मी कमी असलो तरी काय हरकत आहे. माझ्या पाठीमागे शहा सर आहेत, माझ्या पाठीमागे नितीन आहे, माझ्या पाठीमागे जगदीशजी आहेत. ही सगळी माणसं माझ्या पाठीमागे आहेत. मग यांची स्ट्रेंथ म्हणून जर मी हे केलं, याला आपण एक चांगला शब्द वापरत असतो, सिनर्जी, सिंथेसिस ऑफ ऑल एनर्जीज. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीचं सिंथेसिस करून आपण चालतो, अनालिसिस नाही करत बसायचं. देर इज क्वाइट डिफरन्स बिटवीन सिंथेसिस अँड अनालिसिस. दोज हू वांट टू अनालाइज, लेट देम. वी डू नॉट वांट टू अनालाइज. वी आर नॉट दॅट व्हॉट यू से की आम्ही तेवढे तज्ञ नाही आहोत. पत्रकारामध्ये जो सिनिसिझम असतो तो आपल्यामध्ये असायला नको. म्हणजे छिद्रान्वेष, एक छिद्र पाहायचं, बारीक दिसतंय, अरे आहे ते छिद्र आहे का, आणि मग त्याच्यामध्ये बोटं घालत 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 त्याचा भाग टाकायचा. ते नाही आपण करू. मला वाटतंय की आपण सगळेजण सजग राहू. एखाद्याच्या मनामध्ये काही शंका असतील, एखाद्याच्या मनामध्ये काही असं वाटत असेल की बाबा नाही बाबा या कमिटीमध्ये मी मॅच होत नाही, असं वाटतं की बाबा या सगळ्या त्याच्यामध्ये, मला वाटतं की या प्रकारचा कमीपणाचा भाव कुणीही धारण करू नये. म्हणून मी अत्यंत याच्याने मानतो की आपल्याला कुठल्याही प्रकारचं माणसाचं नुकसान करायचं नाही, कुठल्याही प्रकारचं वित्तीय नुकसान करायचं नाही, आणि कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टर लॉस आपल्याला करायचं नाही. लेट अस कम टुगेदर, रादर वी हॅव कम टुगेदर. आज जी संख्या दिसते, मला काय म्हणतात साहेब तुम्ही संख्या बघून, आर यू हॅपी? तर मला असं वाटतंय की हे खरंच खूप चांगलं सूचक असं उदाहरण आहे. आपले काही मतभेद असतील तर ते आपण बाजूला करू. काही वैयक्तिक आपल्याला असं वाटतं की म्हणजे वर्षानुवर्ष शेजारी राहतो, म्हणजे माझा मुलगा इंटरनॅशनल स्टडीजचा अभ्यासक आहे, तो नेहमी सांगत असतो जिओ पॉलिटिक्समध्ये चाणक्याने तत्व सांगितलेलं आहे की दोन देश जर शेजारी असतील तर ते कायमचे एकमेकाचे शत्रू असतात. मग दोन शेजारी असतील तर ते काय असतात मला सांग. तर मला वाटतं की तो आपला भाव आपल्याला दूर करावा. वी हॅव टू कम टुगेदर, वी हॅव टू फॉर्म अ व्हेरी गुड रिझन, एक्झाम्पल बिफोर ऑल. आणि आपल्याला हे करावं लागेल. आपले वैयक्तिक स्वार्थ थोडे सोडायला लागतील. आपल्याला असं म्हणावं लागेल की मी माझं एखादं काम नाही झालं तर चालेल, पण मी सोसायटीचं काम करेन, म्हणजे सोसायटीच्या कामासाठी माझी पुंजी मी देईन. अशा पद्धतीचं आपलं वर्तन असावं. अनेक गोष्टी बोलायच्या आहेत, अनेक रिझोल्युशन्स आहेत. मी या ठिकाणी पुढे हा सगळा बिझनेस पुढे नेत असताना कविताजींना सांगेल की सटीकपणे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे न्या आणि त्या सगळ्या समजून घ्या. एक महत्त्वाचं आहे की आज इथे फार मोठ्या प्रमाणावर आपण रेझोल्युशन्स पास करा. तर ती रेझोल्युशन पास करण्याची पद्धत अशी आहे की रेझोल्युशन एक जण एकेकाकडे एक रेझोल्युशन आपल्याला दिलेलं आहे, ते वाचलं जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला काही शंका असेल तर आपण विचारायची. पुन्हा शंकेचं पण सत्ता सांगतात. 3 प्रकारचे नेचर असतात. एका माणसाला फक्त आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करायचं असतं म्हणून तो शंका विचारतो, त्याचं काहीच नसतं. त्याला असं वाटतं की लस मी आहे तर मला जरा थोडंसं अटेंड केलं पाहिजे, मला कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. काही माणसं मुळातच चिकित्सक असतात,
म्हणजे काही असलं तरी याची चिकित्सा झाली पाहिजे असं वाटतं. आणि तिसऱ्या प्रकारची जी माणसं असतात ती कॉज ओरिएंटेड असतात. त्यांना वाटत असतं की या सभेच्या काही विशिष्ट महत्वाचा याचा विचार करून इथल्या सूज्ञ लोकांनी हा ठराव मांडलेला आहे, त्याच्यामध्ये ऑदरवाईज काही नसेल तर लेट अस गो, लेट अस गिव्ह ऑल पॉवर टू द कमिटी. मला वाटतं की आपण तिसऱ्या प्रकारच्या माणसामध्ये अंतर्भूत असावं असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की हे ठराव आपण या पद्धतीने करूया. इथे आम्ही आहोतच, ज्येष्ठ आपले मॅडम पण इथे आहेत. त्या कॉलेजियमच्या आपण जे आपली एक युनिक रचना केली आहे त्याचं पण मी तुम्हाला त्या टप्प्यावर सांगेन. तर त्या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी नीट हे करून आज मला असं वाटतंय की दिस शुड बी ए 100% सक्सेस. आय वॉन्ट अपलॉड फ्रॉम. धन्यवाद सर. सरांनी खूप छान ओघवत्या भाषेमध्ये सगळे मुद्दे कव्हर करत अगदी विविधांगी अभ्यास करून आपल्या पुढे प्रास्ताविक मांडले. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने म्हणजे सभासदांच्या वतीने सरांना ग्वाही देते की सरांनी जी इच्छा व्यक्त केली ती आम्ही नक्कीच पूर्ण करू. आणि पुढच्या विषयाला मी आता सुरुवात करते. आपला पुढचा विषय आहे की ज्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. एक सूचनापत्र आम्ही तुम्हाला दिलं होतं आणि त्या सूचनापत्रानुसार आपण एक एक विषय आता घेणार आहोत. सर्वात पहिला विषय आहे आपला विद्यमान इमारतीची स्थिती. आता सर्वांनाच माहिती आहे पण तरी सुद्धा ह्या इमारतीची स्थिती सध्याच्या स्थितीत काय आहे या विषयावर आपले सुदर्शन सर आपल्याला मार्गदर्शन करतील. माझी सोसायटी सेक्रेटरी, मी 2014 पासून सोसायटीचा मेंबर. C10 बिल्डिंगमध्ये राहतो. बाय प्रोफेशन मी सिव्हिल इंजिनियर आहे. बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये करिअर केल्यानंतर आता सध्या मी भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी घेते रिअल इस्टेटमध्ये, त्या कंपनीचा एक मॅनेजर आहे. थोडं सांगतो. पुन्हा जास्त वेळ न घेता विषयाकडे आणि मुद्द्याकडे बोलूया. प्रथम माननीय व्यासपीठावर बसलेले पदाधिकारी आणि त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर मला एक्सप्लेन करण्यासाठी किंवा प्रस्तावना आणि त्या गोष्टी समजून सांगण्यासाठी मला पात्र ठरवल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. तर पहिल्यांदा आपल्याला सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटसाठी विद्यमान इमारतीची स्थिती, जवळपास इमारत ही आपली 30 वर्ष जुनी आहे. तर कसं आहे, बिल्डिंग पहिलाच का सांगतो की तुमची बिल्डिंग किती वर्ष जुनी आहे. तर एक आपली बिल्डिंग 30 वर्ष जुनी आहे. ठीक आहे, त्या काय क्रायटेरियामध्ये आपण बसतो. एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडासा माझ्या भाषेमध्ये कधी एखादा टेक्निकल वर्ड आला तर तुम्ही मला हे करू शकता सांगू. आणि त्यानंतर काय म्हणतं की बिल्डिंगमध्ये आता 30 वर्षापासून आपले काही सोसायटी मेंबर्स जुने इथे राहतात. त्यांनी जेव्हा बिल्डिंग घेतली, बिल्डिंगमध्ये काही ना काही ॲम्युनिटीज होत्या, काही ना काही फॅसिलिटीज होत्या, गार्डन होतं. 30 वर्ष काढल्यानंतर प्रत्येक गोष्टीला एक वेअर अँड टिअर असतो. तुम्ही कार घ्या, व्यक्ती घ्या, वस्तू घ्या आणि घर पण घ्या. त्या घराला मेंटेनन्स लावतो म्हणून आपण सर्व दरवर्षी मेंटेनन्स करतो कारण बिल्डिंगची लाईफ हवं. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक लिमिटेशन असते, प्रत्येक गोष्टीला एक वेअर अँड टिअर असतो. तर काय आहे की आता सध्या बिल्डिंगची जी कंडिशन आहे, जे लोक प्रत्यक्षात राहतात, आता मी स्वतः सोसायटीमध्ये 2 वर्ष झालं राहत नाही आहे, पण गेले 7-8 वर्ष मी सोसायटीमध्ये राहत होतो. दिवसेंदिवस सोसायटीचे काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. ते प्रॉब्लेम सोसायटी कमिटी व्यवस्थितपणे मांडत असते आणि त्याच्यावरती उत्तरं शोधत असते आणि त्याच्यावरती कारवाई करत असते. पण आता काय होतं की जी लोक या रूट कॉजमध्ये आणि रूट प्रॉब्लेममध्ये इन्व्हॉल्व असतात, कमिटीचे लोक, त्यांना कळत असते की या प्रॉब्लेमला किती गांभीर्याने घ्यावं लागते आणि किती गांभीर्याने ती अटेंड करावी लागते. अटेंड करताना त्या गोष्टीची काही ना काही वेअर अँड टिअर होते, जी समोरच्या येणाऱ्या प्रॉब्लेमला एक तुम्हाला वॉर्निंग साईन देत असते. तर तसंच म्हणावं लागेल की बिल्डिंगसुद्धा आपल्याला काही ना काही इंडिकेशन देत आहे. बिल्डिंग आपली फार जुनी झालेली आहे. बिल्डिंगचा सर्वात मोठा आजच्या तारखेला जर मोठा प्रॉब्लेम असेल तर तो म्हणजे ड्रेनेज सिस्टम. आपल्या सोसायटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम ॲज तसा नाही, जोपर्यंत पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये पाणी झालं. आपल्या बिल्डिंगची एक लाईफ जी आहे त्यानुसार आपण बिल्डिंगला रिपेअरिंग जरी करतो म्हटलं तरी आपल्याला एक खूप मोठी कॉस्ट लागेल. त्यानंतर बिल्डिंगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी हे ऑडिट करून घेणं हे पण एक खर्चाचं काम असतं. या व्यतिरिक्त जर काही गोष्टी ना तुम्हाला स्वतःहूनच कळतात, कारण तुम्ही त्या घरामध्ये राहत असता, त्या घराचे प्रॉब्लेम तुम्हाला माहीत असतात.
दिवसेंदिवस काही ना काही प्रॉब्लेम येत असतात आणि ते सोसायटीचे जर असतील तर सोसायटीच्या कमिटीकडे बघतो. तर आपल्या सोसायटीमध्ये ड्रेनेजचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. कुठल्याही बिल्डिंगचा प्रोजेक्ट सक्सेस कुठलाही जर असेल तर 2 गोष्टी सर्वात जास्त इम्पॉर्टंट असते. ती बिल्डिंग व्यवस्थित स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी असावी, दुसरी बिल्डिंगची सॅनिटेशन आणि ड्रेनेज सिस्टम खूप स्ट्रॉंग असावी. ड्रेनेज सिस्टम आणि स्ट्रॉंग जर नसेल तर बिल्डिंगची लाईफ तशी पण 50-70 वर्ष जरी दिली तरी ती डाऊन होऊन जाते. तर आपल्या बिल्डिंगमध्ये आता जी जुनी ड्रेनेज सिस्टम होती ती कास्ट आयर्न पाईपची होती, त्यावर्षी कास्ट आयर्न पाईप होती. आता UPVC CPVCच्या टेक्नॉलॉजी झालेल्या आहे, ग्रॅव्हिटी सिस्टम म्हणून आलेल्या आहे प्लंबिंग सिस्टमसाठी, पूर्ण टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स आलेले आहेत. अशा कंडिशनमध्ये आपल्या बिल्डिंगची परिस्थिती अतिशय खराब आहे. बिल्डिंगचे जे काही मेंटेनन्समध्ये जी काही कमिटी लोक आपले इन्व्हॉल्व असतात त्याच्यानुसार बिल्डिंगला खरोखर आपण स्वतः कॉशियसली होऊन त्यांनी आपल्याला एखादी वॉर्निंग द्यावी आणि ती वॉर्निंग अतिशय सिव्हिअर किंवा सिरियस लेवलची जर असेल तर त्या दिवशी जागरूक न होता आताच आपण त्याच्यासाठी स्टेप घेणं आवश्यक आहे असं मला तरी वाटते. म्हणून आपल्याला विद्यमान परिस्थितीमध्ये बिल्डिंगबद्दल काही ना काही विचार करण्याची आवश्यकता आहे. तर त्याच्यासाठी मॅडम सो मला असं वाटते प्रत्येक म्हणजे आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये हे एक असतं आणि एक वास्तुशास्त्र असतं, आर्किटेक्चर, आणि काही लोक वास्तुतज्ञ पण असतात. त्याच्यामध्ये म्हणतात, मी एक नेहमी म्हण ऐकली असेल की भिंतींना कान असतात, भिंतींना कान असतात, भिंत ऐकते. असं मला वाटतंय की आपली वास्तू, आपली बिल्डिंग पण आपल्याकडं काही ना काही ऐकत असेल तर तिचा आवाज आपण ऐकणं आवश्यक आहे. प्रत्येक वास्तू काही ना काही तुम्हाला इंडिकेटिव्ह पिक्चर किंवा इंडिकेटिव्ह मेसेज देत असते. कुठल्या बिल्डिंगकडे, चांगल्या बिल्डिंगकडे जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला वाटतं यार ही बिल्डिंग चांगली आहे. आज पुण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या टाउनशिपचं चांगल्या प्रकारे नाव घेतात, कोणी ना कोणी घेतो. जरी आपण त्या टाउनशिपचा भाग नसलो तरी आपण काही ना काही नाव घेतो. तशीच आपली बिल्डिंग पण आपल्याला मेसेज देते की तुम्ही मला काहीतरी अपग्रेड करा, तुम्ही मला काहीतरी एक नवीन स्वरूप द्या. आणि त्या नवीन स्वरूपाला देण्याची जबाबदारी जी आहे ती सोसायटी मेंबर म्हणून आपली आहे, बाहेरून कोणीच येणार नाही. ठीक आहे ना. तर ती सोसायटी जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आपल्याला मेसेज हे देत आहे. मला असं वाटतं प्रत्येकजण सोसायटीचा कमिटी मेंबर, आपला सोसायटीचा मेंबर, आणि मग तो शॉप ओनर असावा की फ्लॅट ओनर असावा, त्यांनी आपल्या सोसायटीच्या फ्लॅटचा एकदा एक आवाज ऐकून पाहावा. खरोखर तो विचारतोय का आपल्याला की आपल्याला खरोखर नवीन होण्याची आवश्यकता आहे का. आता पुणे हे शहर जे आहे स्मार्ट सिटीजमध्ये कन्क्लूड होते, तर आपली बिल्डिंग पण स्मार्ट सिटीजमध्ये इन्क्लूड का नाही, स्मार्ट बिल्डिंगमध्ये का इन्क्लूड होऊ नये. म्हणून आपण एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार करायला हरकत नाही. सो आय पुट रिझॉल्युशन नंबर 1. बरं ठीक आहे, मी मराठीतला रिझॉल्युशन नंबर 1 वाचून दाखवतो. तुम्हाला याबद्दल रिझॉल्युशनचा प्रास्ताविक मी सांगितलेली की विद्यमान परिस्थिती, इमारतीची स्थिती काय, त्याच्यासाठी मी तुमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवत आहे. तो प्रस्ताव मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे आणि तुम्ही तुमचा हो करार्थी आणि तुमचा रिस्पॉन्स हा नोंदवायचा आहे. आणि मला असं वाटतं सर्वजणांच्या अंगामध्ये आता पॉझिटिव्ह एनर्जी असेल, आपल्या वास्तूचा आवाज आहे का आणि रिस्पॉन्स द्या. ठीक आहे. प्रोसिजर सांगतो. हां, हा ठराव टेक्स्टमध्ये मांडला जाईल. हा इथून पुढचे ठराव मांडले जातील, त्याचा टेक्स्ट तयार आहे. मांडणाऱ्यांना मी विनंती करतो की मराठीतलं टेक्स्ट त्यांनी मांडावं. ज्यांना मराठी समजत नाही त्यांच्यासाठी इंग्लिशचा टेक्स्ट नंतर वाचून दाखवलं जाईल आणि इंग्लिश पण आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी प्रोसिजर आपली अशी असेल की तो ठराव मांडून झाला की ते थांबतील आणि मग आपला रेस्पॉन्ससाठी आपल्याला हात वर करायचा, एक हात वर करायचा, साधारणतः अर्धा मिनिट आपल्याला हात वर करायचा. दॅट विल बी काउंटेड अँड देन इट विल बी नोटेड अँड दॅट इज रेकॉर्डेड ऑल्सो. ही आपली आजची मतदानाची पद्धत आहे आणि या पद्धतीने आपण ते करणार आहोत. म्हणून माझी नम्र विनंती आहे की जे मतदानाला पात्र आहे तिथं असणारे त्यांनी आपला एक हात वर करायचा आहे. लक्षात आलं आपल्या? इज देअर एनी डाऊट? ठीक आहे, चल. सो प्रस्ताव क्रमांक 1, विषय सोसायटीच्या इमारतीच्या स्थितीत लक्षात घेऊन पुनर्विकास प्रक्रियेस मान्यता देणे. ठराव मंजूर करण्यासाठी हा ठराव करण्यात येते की ग्रीन व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड येथील 30 वर्षांहून अधिक जुनी इमारत ही जुनाट असून तिच्या संरचनेत काही दोष आढळून येत आहेत. देखभालाचा खर्च सतत वाढत आहे.
सुविधा कालबाह्य होत चालल्या आहेत आणि भविष्यात सुरक्षिततेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे हे सभेने गांभीर्याने नोंदवले आहे. पुढे ठरवण्यात येते की सोसायटीच्या सर्वसाधारण हितासाठी आणि सदस्यांच्या दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर इमारतींचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देत आहे आणि ती प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्थान अधिनियम 1960, सहकारी संस्था नियम आणि शासन निर्णय दिनांक 4 जुलै 2019 कलम अंतर्गत 79A अंतर्गत यांच्या अधीन राहून राबवण्यात यावी. पुढे ठरवण्यात येते की सदर पुनर्विकास प्रक्रिया ही सदस्यांच्या सहभाग असलेली कायदेशीर नियमांचे पालन करणारी, पारदर्शक, रचनात्मक आणि सर्वसामान्य हित लक्षात घेऊन राबवण्यात यावी. जे या ठरावाच्या साईडनी आहेत त्यांनी या ठरावाच्या वतीने हात वर करण्यात यावे. एक अर्धा मिनिट ठेवा. सगळ्या लोकांपर्यंत जाऊ कॅमेरा जरा हे. Almost सगळे 54 आहे. तुमचे पण हा 58. आणि आम्हाला सोडलं. 59. चला खाली 59.